नमस्कार सगळ्यांना. मी आज घेऊन आले आहे ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमधल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती. मेलबर्नमध्ये सध्या बॉक्सिंग डे मॅच आहे. ती आहे 26 तारखेला. दरवर्षी इथे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी 26 तारखेला बॉक्सिंग डे मॅच होत असते आणि ती बॉक्सिंग डे मॅच यावर्षी इंडिया ऑस्ट्रेलिया होणार आहे. तर त्यासाठी इंडिया टीम ही मेलबर्नमध्ये आलेली आहे आणि आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातलं मेलबर्न क्रिकेट ग्राउंड दाखवणार आहे. तर हा ग्राउंड जे आहे ते मी आज बाहेरून दाखवणार आहे, बाहेरचा परिसर दाखवणार आहे. त्याचबरोबर आज इंडियन क्रिकेट टीम ही इथे प्रॅक्टिस करणार आहे. तर त्यांचं प्रॅक्टिस सेशन आहे, तर ते प्रॅक्टिस सेशन मी तुम्हाला दाखवते. आणि त्याचबरोबर ह्या मेलबर्नच्या जो ग्राउंडच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवते. इथे नेट प्रॅक्टिस करताना वेगवेगळे प्लेयर्स खूप जवळून दिसतात, तर ते मी आता दाखवत आहे. तर इथे सकाळी प्रॅक्टिस चालू होणार होती. आतमध्ये फील्डिंग प्रॅक्टिस चालू आहे, त्यानंतर हे बाहेर येतील. तर कालही एक प्रॅक्टिस सेशन झालेलं आहे, आज दुसरं प्रॅक्टिस सेशन आहे आणि ह्याच्यानंतर एक प्रॅक्टिस सेशन ह्यांचं होणार आहे. तर असे 3 सेशन त्यांचे होणार आहेत. आणि मेलबर्नमधलं हे असं ग्राउंड आहे जिथे ह्या नेटमधून आपल्याला खूप प्लेयर जवळून दिसतात. हे ग्राउंड असं आहे की जिथे हे नेट प्रॅक्टिससाठी हे ग्राउंड बाहेर आहे नेट ह्यांचं, त्यामुळे इथे आपल्याला खूप जवळून बघायला मिळतात प्लेयर्स. तर इथे ही नेट आहे. इथे अजून सगळी टीम आलेली नाही आहे. आतमध्ये त्यांची फील्डिंगचा प्रॅक्टिस चालू आहे, त्यानंतर येतील. तर आता काल प्रॅक्टिस मॅच झाल्यामुळे सगळ्यांना समजलेलं आहे की आता इथे प्रॅक्टिस होते, त्यामुळे ग्राउंडच्या खूप कडेने असं लोक प्रचंड आलेली. मोठं हे जे मेन क्रिकेट ग्राउंड आहे याच्या आजूबाजूला खूप मोठी बाग आहे. अशी इथे खेळायला लहान मुलांसाठी बाग आहे, बाकी असं लॉन भरपूर आहे आणि इथे पार्किंग व्यवस्था भरपूर आहे. सगळे वॉशरूम्स वगैरे सगळे अवेलेबल आहे. अशा तऱ्हेने हा आजूबाजूचा खूप छान असा परिसर आहे. आणि तिकडे ओपन नेट प्रॅक्टिस चालू आहे, तर तिथून आपण प्लेयर्सला इझिली बघू शकतो. आत्ता प्लेयर्स आतमध्ये जाऊन फिल्डिंग प्रॅक्टिस करतात, त्याच्यानंतर आता बाहेर येतील. आता थोड्याच वेळात इथे नेटमध्ये त्यांची प्रॅक्टिस चालू होईल. आज दोन्ही बॅटिंग बॉलर दोन्ही प्रॅक्टिस करतील असं म्हणत आहेत सगळेजण. आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय लोक खूप आहेत, तर साहजिकच आज प्रॅक्टिस बघण्यासाठी खूप येतील आणि मॅचच्या दिवशी तर खूप जण येतील. तसंच MCGच्या बाहेर वेगवेगळे असे पुतळे लावलेले आहेत सगळ्या प्लेयरचे. ऑस्ट्रेलियामध्ये जे जे वेगवेगळे खेळले जातात ते त्या प्लेयरचे पुतळे लावलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण बघू शकतो हे नेटमध्ये एक एक प्लेयर्स येण्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सगळे प्लेयर हे नेटमध्ये होते. त्यानंतर इथे हा बुमराह आलेला आहे, तो बॉलिंगची प्रॅक्टिस करेल. आणि एक एक प्लेयर तिकडे KL राहुल आहे जो पूर्णपणे तयार होत आहे. अशा रीतीने एक एक आता ग्राउंडमधून आतमधून सगळेजण नेटमध्ये येतील. आणि ह्या नेटमधून येण्याचा ह्यांचा रस्ता हा अंडरग्राऊंड आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही ते दिसत नाहीत. आता कोहली आलेला दिसतोय आपल्याला प्रॅक्टिससाठी. तर अशा पद्धतीने सगळे प्लेयर्स येऊन प्रॅक्टिस करतील. आज बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही प्रॅक्टिस आहे. काल बऱ्यापैकी बॉलर्सनीच प्रॅक्टिस केली होती. त्यानंतर इथे बुमराहने बॉलिंग प्रॅक्टिस चालू केलेली आहे. आणि हे फक्त मध्ये नेट आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं व्यवस्थित बॉलर्स दिसतात आणि ते आपापसात काय बोलतात हे सगळं ऐकायला येतं. त्यामुळे इथे MCGवरती आज खूप गर्दी झालेली आहे यांचं प्रॅक्टिस सेशन बघण्याची. स्पिन कर रहे हैं, मेरा एरिया में कर रहे थे। हाँ 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 हाँ।
तर इथे ग्राउंडमध्ये सगळे प्लेयर्स जे आहेत ते प्रॅक्टिस करतात आणि हे आहेत कोच गौतम गंभीर. ते गेम सगळा ऑब्झर्व करत होते. त्याचबरोबर विराट कोहली, शुभमन गिल, जडेजा या सगळ्या लोकांनी प्रॅक्टिस केली. रोहित शर्माने देखील बॅटिंगची प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर विराट कोहली हा प्रॅक्टिस करून लवकर निघून गेला आणि हे सगळी पूर्ण मॅच झाल्यानंतर बाकीचे जे बॉलर्स होते ते थोड्या वेळ थांबले होते. बाकीचे बॅट्समन जरा लवकर त्यांची प्रॅक्टिस संपली. इथे चांगली मला आवडलेली गोष्ट म्हणजे तिथे बहुतेक तिथे क्रिकेट खेळणारी जी मुलं असतील, क्लब लेवल असेल किंवा प्रोफेशनल असेल, तर त्या मुलांना देखील त्यांनी इथल्या प्लेयर्सला बॉल टाकण्याचा चान्स दिला. ते मुलं देखील बॉल टाकत होते. त्यानंतर इथे वेगवेगळ्या टीव्हीचे जे रिपोर्टर्स होते त्यांचं रिपोर्टिंगचं काम चालू होतं आणि अशा रीतीने 9:30 ते 10:30 ते आतमध्ये फिल्डिंगची प्रॅक्टिस केली. त्यानंतर 10:30 नंतर त्यांनी 12:30पर्यंत साधारण बाहेर प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर ते गेले. तर इथे प्रॅक्टिस सेशन संपलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता MCGच्या जो बाहेरचा परिसर आहे तो दाखवते. आतून जे ग्राउंड आहे ते तर खूप छानच आहे स्टेडियम सगळं, पण त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ह्या ग्राउंडचा तो खूप भारी आहे. आणि इथे MCGच्या आजूबाजूला असे खूप वेगवेगळे पुतळे लावलेले आहेत प्लेयरचे. तर हा आहे तो शेन वॉर्नचा पुतळा, ऑस्ट्रेलियन बॉलर शेन वॉर्न, जो सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे MCGला येणारा प्रत्येकजण हा शेन वॉर्नच्या पुतळ्याजवळ फोटो काढतो. आणि MCGच्या अशा आजूबाजूला पूर्ण गोलाकार त्यांच्या वेगवेगळ्या खेळाडूंचे फोटो लावलेले पुतळे तयार केलेले आहेत. त्याचबरोबर इथे कुठेही अशी गैरसोय नाही. कचऱ्यासाठी डस्टबिन, वॉशरूम्स आणि सगळीकडे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. आणि अशा रीतीने आणि व्यवस्थित बोर्ड लावलेले आहेत की कुठलं स्टेशन किती वेळाने आहे वगैरे सगळे. त्याचबरोबर इथे एका प्लेयरचा पुतळा आहे. इथे ऑस्ट्रेलियात क्रिकेटबरोबर फुटी हाही गेम खेळला जातो, तर त्या प्लेयरचे देखील इथे पुतळे आहेत. हिवाळ्यामध्ये शक्यतो फुटी खेळतात आणि उन्हाळ्यामध्ये ह्यांचा क्रिकेटचा खेळ असं असतं. तर फुटी हा फुटबॉलसारखाच असतो, फक्त लंब गोल आकाराचा बॉल असतो आणि थोडेफार वेगळे बदल त्यामध्ये असतात. तर हाही खेळ इथे खेळला जातो. तर त्यातले आणि अजून वेगवेगळ्या खेळांमधले जे काही त्यांचे मोठं योगदान केलेले खेळाडू असतील त्यांचा पुतळा आहे. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर सर डॉन ब्रॅडमन यांचा देखील पुतळा आहे, तो मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर इथे जे आहे ते MCG टूर्स एंट्री ह्याचं गेट आहे. जर तुम्हाला कधी MCG आतून बघायचं असेल, ग्राउंडवरती जाऊन बघायचं असेल, तर ही टूर आपण बुक करू शकतो. ही पेड टूर आहे अर्थातच. तर त्यामध्ये ते पूर्ण MCG दाखवतात. तिथं म्युझियम आहे ते दाखवतात आणि ह्याच्या आतमध्ये एक MCG स्पोर्ट्स म्युझियम आहे, त्याचं वेगळं आपल्याला तिकीट घेऊन ते बघावं लागतं. तर असं जेव्हा मॅच नसेल तेव्हा ज्यांना ॲज अ टुरिस्टमधून आल्यानंतर ग्राउंड एक्सप्लोअर करायचं असतं त्यावेळी अशा इथे टूर्स आहेत, त्या तुम्ही टूरचं पॅकेज घेऊ शकता. ते आधी बुक करावे लागतात. एक गाईड आपल्याला पूर्ण सोबत येऊन पूर्ण हा MCG स्टेडियम दाखवतं. इथे मीडिया रूम कशी आहे, इथे प्लेयर्स कुठे बसतात वगैरे सगळ्या त्या गोष्टी दाखवतात. त्याच्याबरोबर मी जसं म्हणाले की इथे सगळ्या सुविधा असतात, तसं इकडे वॉशरूम्स आहेत आणि डस्टबिन ठेवलेले आहेत. प्रत्येक कुठलं स्टेशन कुठल्या बाजूला आहे, किती वेळानंतर चालल्यानंतर येतं, ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या असतात. तर इथे बघू शकता, इथेही एक पुतळा आहे. पुढे अंतरावरही असे वेगवेगळे पुतळे आहेत. आता हा परिसर आज पूर्ण रिकामा दिसतोय कारण इथे कोणी आज नाही आहे. तर 26 तारखेला हा पूर्ण परिसर गजबजून जाईल. एकतर भारताची मॅच आहे ऑस्ट्रेलियाची आणि हे दोन्ही लोक ऑस्ट्रेलियामध्ये आहेत भरपूर, त्यामुळे फॅन ह्या मॅचला भरपूर प्रमाणात येतो. आणि आत्ता ज्या पुतळ्याच्या हातात जे होतं त्याला फुटी म्हणतात. लंबगोल आकाराचा बॉल असतो ते. तर 26 तारखेला इथे कमाल माहोल असेल.
पूर्णपणे इथे सगळे इंडियन्स फॅन जे असतात ते खूप जल्लोषात इंडियन टीमला सपोर्ट करण्यासाठी येतात, तेव्हाचं वातावरण खूप छान असेल. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे MCGच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे, तिथे खूप लांब लांबपर्यंत असं गवत आहे, सगळ्या बागा आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा एक बाग आहे आणि पूर्ण आजूबाजूला हिरव्या रंगाचं असं गवत आहे. पूर्ण छान वाटतं इथे. झाडं आहेत, त्यांची सावली, आणि एरवी मॅच नसेल तेव्हा आपण तिथे जाऊन बसू शकतो. आणि इथे आलेला आहे सर डॉन ब्रॅडमन यांचा पुतळा, आणि जे ऑस्ट्रेलियातले खूप मोठे आणि जगातले खूप मोठे क्रिकेटपटू आहेत त्यांचा हा पुतळा इथे आहे. तर सर डॉन ब्रॅडमनचा तर पुतळा इथे आहे. त्याचबरोबर ह्यांच्या ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या खेळामध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलेले जे सगळे खेळाडू आहेत त्यांचे पुतळे हे असे पूर्ण MCGच्या कडेने आहेत. त्यानंतर हे गेट 5 आहे. आणि इथे मी म्हटल्याप्रमाणे इथे सगळे बोर्ड्स लिहिलेले असतात. तुम्ही किती मिनटं चालल्यानंतर स्टेशन आहे, किती मिनटं चालल्यानंतर रेल्वे स्टेशन, इथलं ट्राम स्टेशन आहे. आणि इथे आवडलेली गोष्ट म्हणजे हे जे ग्राउंड आहे हे शहराच्या जवळ आहे, आणि तरी जवळ आहे, आपण चालतही येऊ शकतो. त्याचबरोबर ह्यांनी हे पब्लिक ट्रान्सपोर्टला खूप ॲक्सेसेबल असं ग्राउंड आहे. आपण तिथे समोर बघू शकता गाड्या जात आहेत, तिथून तुम्ही गाडीने येऊ शकता. डाव्या बाजूला 2-3 ठिकाणी ट्राम स्टॉप आहेत, त्या 3 ट्राम स्टॉपवरून आपण येऊ शकतो. चालत यायलाही सोपं आहे, ट्रेनने येणार असाल तरीही सोपं आहे. आणि आल्यानंतर तुम्हाला अजून मॅच चालू व्हायला वेळ वगैरे असेल तर तुम्ही असं बाहेर निवांत गार्डनमध्ये बसू शकता. सावली आहे, सगळीकडे बाकडे वगैरे टाकून ठेवलेले आहेत. आणि हे समोर जे दिसतंय ते आहे इथले टेनिस ग्राउंड, जे इथले ऑस्ट्रेलियन्स ओपन होतात, इथले जे काही वेगवेगळे लॉर्ड रिव्हर अरिना वगैरे जे काही ऑस्ट्रेलियन ओपनचे ग्राउंड आहेत, ते टेनिस कोर्ट वगैरे ते सगळे इथे आहेत. इथेही खूप वेगवेगळे खेळ होत असतात. आणि हे रस्त्याच्या त्या पलीकडे आणि इकडे MCG आहे, त्यामुळे इथे पूर्ण या एरियामध्ये हे सगळं स्पोर्ट्सचंच ग्राउंड्स आहेत. आणि तिकडे आता जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन्स ओपन होतील, आणि इकडे आता 26 तारखेला बॉक्सिंग डे मॅच होणार आहे. तर ऑस्ट्रेलियातली 26 डिसेंबरची जी आहे बॉक्सिंग डे मॅच, ती खूप आयकॉनिक असते, क्रिकेट फॅनसाठी खूप महत्त्वाची असते. आणि इंडियन टीम दर 4 वर्षांनी ही मॅच खेळायला ऑस्ट्रेलियात येत असते. तर यावेळेस इंडियन टीम आल्यामुळे इथे राहणाऱ्या भारतीयांना तर खूपच आनंद आहे, कारण भारतीय टीमला इथे खेळताना बघायला मिळेल. त्यामुळे त्यांना सपोर्ट करायला खूप मोठ्या प्रमाणात इथे 5ही दिवस लोक येतात. तर त्यावेळेसही मी तुम्हाला नक्की दाखवेल की कशा प्रकारे इथे परदेशातही भारतीय लोक जल्लोष करतात. त्यानंतर हा जो डावीकडे दिसतोय तर इथून आपण ट्राम स्टॉपला जाऊ शकतो. इथे सगळीकडून पब्लिक ट्रान्सपोर्टला हे ग्राउंड कनेक्टेड आहे. तुम्ही कुठूनही आला तरी पब्लिक ट्रान्सपोर्टनी लगेच इझिली ग्राउंडवरती येऊ शकता. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेले असतात, आणि मॅच झाल्यानंतर इथे सिक्युरिटी थांबलेली असते की आपल्याला गाईड करायला की तुम्हाला कुठल्या स्टेशनला जायचं आहे, तुम्ही कुठून जा, कारण खूप गर्दी असते त्यावेळी ते गाईड करतात, त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो. आणि हे जे दिसते समोर ते लॉर्ड रिव्हर अरिना, म्हणजे इथे ते ऑस्ट्रेलियन ओपन्स खेळल्या जातात, टेनिस खेळले जातात, त्यासाठी हे ग्राउंड अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी हळूहळू चालत परत आता जिथून मी सुरुवात केली होती तिथे आले. हे ग्राउंडला पूर्णपणे मी वेढा मारून आलेली आहे. आता समोर जिथे प्रॅक्टिस चालू होती क्रिकेटरची तिथे मी येईल. तर आता आपण MCGचा पूर्ण राऊंड मारून बघितलेला आहे, आणि आता नंतर आपण स्टॉपकडे चाललेलो आहोत. तर आता आपण परत पहिल्या ठिकाणी आलो आहोत. ह्या ज्या नेट्स दिसतात त्या नेटमध्ये मगाशी प्लेयर्स प्रॅक्टिस करत होते. तर हे त्या प्रॅक्टिस नेट आहेत. इथेच आता ते प्लेयर्स प्रॅक्टिस करून घरी गेलेले आहेत. आता 2 दिवस प्रॅक्टिस झाल्यामुळे उद्या त्यांना रेस्ट आहे,
त्यानंतर 24 तारखेला ते परत प्रॅक्टिससाठी येतील असं सांगत आहेत. खरं हे असं प्रॅक्टिस सेशन कुठेही ते ऑफिशियली सांगत नाहीत, पण असंच लोकांकडून कळत राहतं की आहे इथे प्रॅक्टिस सेशन. जसं कालचं प्रॅक्टिस सेशन झालं त्यानंतर इथे लोक आज खूप बघायला आले. त्यानंतर आल्यानंतर कळलं की आता परवा देखील आहे, तर त्या दिवशी अजून जास्त लोक येतील, कारण आता इथे ख्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे लोकांना फ्री आहे दिवस, तर ते सगळेजण येतील आणि सगळ्यांना खूप जवळून इथे प्लेयर्स बघायला मिळतात. त्यामुळे बरेच जण मॅचपेक्षा प्रॅक्टिस बघणं प्रेफर करतात. तर इथे जे शॉप लिहिलेलं आहे ते ह्या शॉपमध्ये मॅचच्या दिवशी आपल्याला वेगवेगळे टी शर्ट्स किंवा कॅप, छोट्या बॅट, सुवेनियर म्हणून हव्या असतील त्या मिळतात. त्यानंतर इथे देखील हा एक पुतळा आहे क्रिकेटरचा जो बॉलिंग करतोय. तर हे पुतळे खूप सुंदर आहेत आणि छान म्हणजे व्यवस्थित घडवलेले आहेत, त्यामुळे ते MCGला खूप शोभून दिसतात सगळे तिथे आजूबाजूला परिसर. त्यानंतर हे पूर्ण हा MCGचं मी आपला गोल राऊंड मारून झालेला आहे. इथे एक असा फॅमिली स्टॅच्यू टाईप त्यांनी इथे लावलेला आहे. त्यांच्या हातामध्ये हा फुटीचा बॉल आहे. मेलबर्न क्रिकेट क्लब, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड असं ह्या क्रिकेट ग्राउंडचं नाव आहे. त्याला शॉर्टमध्ये सगळेजण MCG असं म्हणतात आणि हे बाहेरून खूप छान दिसतं. 1,00,000 कॅपॅसिटी असलेलं हे ग्राउंड आहे, त्यामुळे इथे हे खूप महत्त्वाचं ग्राउंड आहे, कारण खूप मोठे संख्येने लोक इथे बसू शकतात आणि खूप भारी वाटतं जेव्हा फुल ग्राउंड भरलेलं असतं आणि तेव्हा क्रिकेट मॅच असते. आणि विशेषतः आम्ही जेव्हा एवढं फुल ग्राउंडमध्ये फुल सगळं भरलेले असताना इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली किंवा अजून एक इंडियाची मॅच बघितली, तेव्हा खूप भारी वाटतं. जेव्हा 1,00,000 लोक जेव्हा राष्ट्रगीत म्हणतात तेव्हा तर अक्षरशः अंगावर काटे येतात. तो प्रसंग खरंच खूप भारी असतो, जेव्हा एवढे लाखभर लोक भारत माता की जय म्हणतात, राष्ट्रगीत म्हणतात, त्यावेळी खरंच तो अंगावर शहारा आणणाराच प्रसंग असतो. तर हे बाहेरून असं MCG दिसतं. आता मी इथून सिटीकडे जाणारा रोड आहे, तिथून चालत सिटीकडे जाणार आहे. तर इथे दोन्ही आजूबाजूला मी म्हटल्याप्रमाणे खूप जास्त गार्डन आहे, सगळे झाडं आहेत, त्याच्या सावली असते, त्यामुळे इथे एरवीही लोक येऊन खूप बसतात. कोणी अभ्यास करतं, कोणी झोपलेलं असतं, सगळेजण येऊन इथे बसू शकतात. तिथे बाकडे टाकलेले असतात आणि ऑस्ट्रेलियात ठिकठिकाणी तुम्हाला पाण्याची सोय केलेली असते, त्यामुळं कधीच काही प्रॉब्लेम नसतो. उन्हात तर खूप छान वाटतं आणि एवढं छान वातावरण असतं, त्यामुळे इथे पक्षी पण बागडत असतात. हा ऑस्ट्रेलियातला काळा पांढरा कावळा आहे. आपल्याकडे जसे काळे दिसतात तसे ते काळे तसेही दिसतात, पण काळे आणि पांढरे असेही कावळे इथे दिसतात. आणि हा स्टेडियमवरून जाण्यासाठी रोड आहे, जो डायरेक्ट आता सिटीमध्ये जातो. हा चालत जाण्याचा रोड आहे. आपण मॅचमध्ये खूपदा बघू शकतो हा ब्रिज आपल्याला TV मध्ये दाखवतात. त्याच्यावर आता बॉक्सिंग डेला वगैरे प्रचंड गर्दी असते इथून निघताना. आणि आता भारताची मॅच आहे म्हटल्यावर तर भारतीय फॅन्स जे आहे ते सिटीपासून अगदी स्टेडियमपर्यंत आपल्याला पूर्ण हा रस्ता गच्च भरलेला दिसतो आणि सगळीकडे भारतीय वातावरण असतं. निळे निळे टी-शर्ट्स सगळीकडे दिसतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आता परवा 26 तारखेला हा रस्ता पूर्ण गजबजून जाईल. तर या ब्रिजवरून आता आपण बरोबर सिटीमध्ये जातो. आणि इथे जे रेल्वे लाईनच्या पलीकडे तुम्हाला सगळं निळं दिसते ते आहे टेनिस कोर्ट. जेव्हा ऑस्ट्रेलियन ओपन असतं तेव्हा त्यातले प्लेयर जेव्हा प्रॅक्टिस करत असतील तेव्हा ते आपल्याला बघता यावी त्या उद्देशाने त्यांनी असे ओपन ठेवलेले आहेत, जेणेकरून ह्या ब्रिजवरून आपण ते प्रॅक्टिस बघू शकतो. मोठे मोठे प्लेयर्स इथे प्रॅक्टिस करत असतात, टेनिस प्लेयर, ते आपण बघू शकतो, त्यासाठी तसं ठेवलेलं आहे. आणि हा ब्रिजही खूप एक छान आहे. ह्याची एक गंमत मी तुम्हाला सांगते. हा ब्रिजवर आत्ता बघू शकता खूप कमी लोक आहेत, कारण इथे एरवी जर मॅच नसेल तर फारसं कोणी येत नाही.
तर त्या ब्रिजवर असे कडेने तुम्हाला स्पीकर्स लावलेले दिसतात थोड्या थोड्या अंतराने, आणि ह्या स्पीकरवरती सतत काहीतरी गाणं वगैरे चालू असतं, आणि जेव्हा मॅच असेल तेव्हा मॅचचाही आवाज असतो, कधी कधी कॉमेंट्रीचा. तेव्हा खूप भारी वाटतं. आता आम्ही रस्त्याने चालताना दोघीचे, तर ते गाणे ऐकायला मिळतात, त्यामुळं आपल्याला बोर होत नाही, आणि गाणं ऐकल्यामुळं छानही वाटतं. तर असे कडेने पूर्ण ब्रिजवर स्पीकर्स लावलेले आहे, आणि जे ऐकत आपण जाऊ शकतो. मागाशी जे म्हटलं, जे कोर्टवरती ते प्रॅक्टिस करतात, ते हे सगळे कोर्ट्स आहेत. इथून आपण खूप मोठे मोठे प्लेयर जे आहेत, टेनिस प्लेयर, त्यांना इथे प्रॅक्टिस करताना बघू शकतो. आता ऑस्ट्रेलियन ओपन जेव्हा असेल त्यावेळी इथे खूप गर्दी असते. आणि आता इथे साहजिकच हा बॉक्सिंग डेला हा रोड जो पूर्ण आहे, सिटीपासून स्टेडियमपर्यंतचा, तो पूर्ण भरलेला असतो. अतिशय गजबज असते या पूर्ण रोडला. आणि आजूबाजूला बघू शकता आपण किती हिरवळ ग्रीनरी आहे. असा खूप छान रोड आहे हा चालत जायला, त्यामुळेच खूप लोकांना आवडतं. स्टेडियम टू खूप सुंदर शहरापासून असा हा चालत जायला MCG ला साधारण जाणारा मला रोड वाटतं आहे. 1.5 इथून आता आपल्याला किलोमीटरचा पुढे रोड असेल, पण गेल्यानंतर तो मेन खूप छान आहे. सिटी लागेल. आजूबाजूला पण हिरवळ, हा जो काही रोड जाताना आहे एक बाग सिटी सुद्धा आणि लागते रस्त्यात. थोडंसं सबअबमध्ये हे ग्राउंड येतं. हा जोडणारा जो रोड आहे तो खूप छान आहे. वरून हा एक छोटासा चालणाऱ्यांसाठी पूल आहे. त्याच्यानंतर इकडे पुढे गेल्यानंतर एक गार्डन आहे, आणि इथे एक ही छोटीशी टेकडी आहे. तर मॅचच्या दिवशी हा जो काही पूर्ण रस्ता आहे, ह्या सगळ्या रस्त्यांना अगदी जत्रेचं स्वरूप येतं. खूप लोक असतात इथून येणारी. आणि जेव्हा वर्ल्ड कपची मॅच होती आपली इंडिया पाकिस्तानची, त्यावेळेस तर प्रचंड गर्दी होती या रोडनी. मॅच संपल्यानंतर सुद्धा अगदी इथून जाताना अगदी आपण भारतात आहोत असंच वाटत होतं, कारण खूप लोक जल्लोष करत होते पाकिस्तान विरुद्धची मॅच जिंकल्यानंतर. कारण मेलबर्न ऑस्ट्रेलियामध्ये असं इंडियन आणि पाकिस्तानी दोन्ही लोक खूप आहेत, त्यामुळे त्या दिवशीची मॅच खूप छान झाली होती. आणि ते एकदम गर्दी होती, पूर्ण जल्लोषाचं वातावरण होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तसंच आता इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मॅचलाही देखील होईल. आणि इथे आपल्याकडे जसं जास्वंदाची फुलं असतात, त्यासारखी इथे जे आहेत ते जांभळे फुलं आहेत. दिसताना असं वाटतं की जांभळं जास्वंद आहे. थोडंसं वेगळं दिसतं जवळून बघितल्यानंतर. लांबून असं वाटतं की आपल्याला अरे हे जांभळं जास्वंदाचं फुलच आहे. आता मी इथे तुम्हाला दिसल्यानंतर एक दाखवते. तर हे बघा, हे असं फूल दिसतं. अगदी टेक्स्चर जसं जास्वंदाच्या फुलाचं असतं तसंच आहे, फक्त याला मध्ये फरक हे नाही आहे. खूप सुंदर रंग दिसतो या फुलांचा. हे बघा, छान फुलपाखरं, वेगवेगळे पक्षी याच्यावरून जातात, त्याचा आवाज येतो. आणि मेलबर्नमध्ये ह्या बाजूने नदी वाहते, त्याच्यामुळे इथे झाडं आणि पक्षी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा चिवचिवाट आवाज वगैरे खूप येतो. आणि ऑस्ट्रेलियामध्ये पोपट जास्त असतात, तर आपल्याला ह्या नदीच्या किनारी जे झाडं आहेत तिथे भरपूर पोपट दिसतात. तर आता आपण इकडून आलेलो आहोत, आणि इथून जाताना आता मी तुम्हाला नदीकाठचा कसं दिसतंय ते दाखवते. आणि ह्या डाव्या बाजूने नदी वाहते, आणि नदीच्या कडेने आपल्याला बसण्यासाठी बाकडे वगैरे ठेवलेले आहेत. त्याच्याबरोबर काही काही बोट जात आहेत पाण्यामधून, ते आपण रेंटनी घेऊ शकतो किंवा आपण त्याची फेरी मारू शकतो. अतिशय स्वच्छ एकदम नदी, एकही पाण काडी काहीही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि ही नेहमी अशी संत वाहत असते, अगदी स्वच्छ असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही वॉटर ॲक्टिव्हिटीजच्या ज्या गोष्टी असतात त्या खूप चालू असतात इथे सतत. अशी शांत
वाहणारी मेलबर्नची आपण यारा नदी आहे. आणि ही उजव्या बाजूला दिसते ती लहान मुलांची एक बाग आहे. आणि आता आपण सिटीत पोहोचलेलो आहोत. तर मेलबर्नमध्ये असे रस्त्यांवरती मध्ये बऱ्याच ठिकाणी टॉयलेट्स असतात. त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी जे वॉटर फाउंटन म्हणजे टॅप जे दिलेले असतात तिथे नळ, ते अगदी थोड्या थोड्या अंतराने सगळीकडे दिलेले असतात. आणि आता समोर जे दिसतं आहे ते आहे मेलबर्नमधलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे. आणि तिथून आता आपण ट्राम घेऊन घरी जाणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हा होता आपला MCG बद्दलचा व्लॉग. थँक्यू.